समिती. दुर्गा ब्रिगेड हा तालुक्या पातळीवर विविध संघटना स्थापन करून या अन्याय होतोय महिलांवर किंवा मुलींवर त्याच्या विरोधात अन्याय दूर करण्यासाठी कार्यरत राहणार आहे. त्या तालुका स्तरावर संघटना स्थापन करणार आहे. निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावामध्ये आपण सदस्य नेमणार आहोत. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळे विभाग असतील महिलांचे, आणि त्यामार्फत महिलांवरती जो होणारा अत्याचार असेल तो निश्चितपणे कसा शून्य आपल्याला करता येईल याचं नियोजन आमचं असणार आहे पुढील काळामध्ये. आणि त्याचबरोबर म्हणजे जसं मी मगाशी म्हटले उद्योग गट, तसं गाव तिथे शाखा, म्हणजे रात्री जरी महिलेला कधी अडचण आली तरी ती आपण तिथे शाखा उभारणार आहोत, म्हणजे तिथे येऊन महिला एक दिवस राहू पण शकते. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमच्या पक्षाचे कोणी उमेदवार नाही, दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आत्ता कोणीच उमेदवार नाही, पण इच्छुक उमेदवार युवा असतील ज्यांना उभं राहायचं आहे जिल्हा परिषदमध्ये, तर निश्चितपणे चांगल्या उमेदवारांना दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आम्ही संधी देणार आहोत. चिन्ह निवडणूक आयोग आहे ना, प्रथम पक्षाला आता मान्यता मिळालेली आहे आणि पहिल्या निवडणुका लढवल्यानंतर आणि ज्याचं सिम्बॉल आहे तर तो आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे आणि त्याचं गॅजेटमध्ये सिम्बॉलची नोंद मिळाल्यानंतर आपल्याला सिम्बॉल मिळेल. परंतु ह्या ठिकाणी जे उमेदवार उभे राहणार आहेत, जे इच्छुक असतील, या सर्व उमेदवारांना एकच चिन्ह देण्यासाठी प्रोव्हिजन निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेली आहे. हां, पिंक रिक्षा. आता पिंक रिक्षा महिलांसाठी शासनाने सुद्धा पिंक रिक्षा ही योजना काढलेली आहे आणि आम्ही सुद्धा पिंक रिक्षामार्फत महिलांना रिक्षा चालवणे मोफतमध्ये, त्यानंतर त्यांचं लायसन काढून देणे, अशी ही योजना आम्ही काढलेली आहे. त्यामार्फत महिलेला दिवसाला 2000 रुपये ही महिला कशी पण कमवते करत रिक्षा चालवून. दुपारपर्यंत तिचं घरातलं काम, त्यानंतर 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ही महिला रिक्षा चालवून 2000 रुपये ही कमवते. तर अशा ज्या महिलांना आपल्या तालुक्यातली रिक्षा चालवायचा आहे अशाही महिलांना पक्षामार्फत आम्ही संधी देणार आहोत. ही जी निवडणूक आहे तुम्ही स्वबळावर लढणार आहे की आघाडीसाठी कोणी इच्छुक आहे तुमच्याकडे? नाही, आम्ही स्वबळावरती सध्या लढणार. सगळ्या जागा तुम्ही लढवणार? हो, सगळ्या म्हणजे इच्छुक उमेदवार आता त्यांच्या मुलाखती होतील आणि त्याप्रमाणे आता पक्ष 8 दिवसात झालं पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि 8 दिवसामध्ये आमच्याकडे जे चांगले उमेदवार असतील, म्हणजे त्याची ओळख गावामध्ये चांगली असेल, सुसंस्कृत असेल, सुशिक्षित असेल, किंवा तो अंगठे बहादूर जरी असला परंतु सामाजिक कार्यकर्ता असेल, अशा व्यक्तींनी नक्कीच आल्या तर त्यांना उमेदवारी पण दिली जाईल. आणि जसं आता पिंक रिक्षाचा उल्लेख झाला तसं पुण्यामध्ये आम्ही काही MIDC भागामध्ये ज्या महिलांना स्वतःच्या पायावर सक्षम व्हायचं आहे त्यासाठी आम्ही त्यांना काही पिंक रिक्षा चालवण्यासाठी आमच्यातर्फे प्रशिक्षण मोफत आहे. ह्या पिंक रिक्षा दिल्यानंतर 5 वर्ष त्याचं मेंटेनन्ससुद्धा आमच्याकडनं आहे. आणि आपला आंबेगाव तालुका जो आहे, जसं तुम्ही आता अवसरी ते मंचर हा जर भाग पाहिला तर ह्या भागामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत जे आपल्या मुख्य हायवेला जोडले जातात, तर कमीत कमी या भागातील 100 महिलांना त्वरित आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. त्यांना पिंक रिक्षा, त्याला आम्ही सध्या काही म्हणजे दुर्गा ब्रिगेड पक्ष स्थापन केल्याबद्दल महिलांना स्वयंरोजगारामध्ये पुढं येण्यासाठी त्याला आम्ही काही विशेष सवलतसुद्धा दिलेली आहे. म्हणजे महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आज काही भागामध्ये ज्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहून रिक्षा चालवत आहेत त्या कमीत कमी 1 ते 1,500 रुपये हा रोज कमवत आहेत. तुमच्या पक्षाची नव्याने स्थापना झाली, प्रत्येक पक्षाचा आत्मा असतो हा कार्यकर्ता, त्याच्यामुळे तुमच्या पक्षासाठी नवीन कार्यकर्त्यांविषयी तुम्ही जोडले जाणार आणि तुमचे सदस्य नोंदणीचा काय अभियान वगैरे आहे काय? या ठिकाणी प्रत्येक आता गावामध्ये सदस्य अभियान नोंदविलं जाणार आहे. काही सदस्य नोंदणी अभियान ही ऑनलाईन असणार आहेत. त्याचप्रमाणे गाव तिथं शाखा आणि शहर तिथं विभाग, या पद्धतीने गावोगावी आम्ही सुरुवात. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व
80 10 25 09 54.